नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता चौथी विषय गणित संख्याज्ञान यामधला संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ हा भाग आपण आता अभ्यासूया. ठीक आहे. याच्या आधीचे सर्व भाग आपण आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. तर संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ कसे असतात आणि कसे ते ओळखायचे, कसे लिहायचे हे आपण याच्यामध्ये पाहूया. ठीक आहे. तर ताई काय म्हणते, 125 ही संख्या आपण अंकात 125 अशी लिहितो. बरोबर आहे. 125 आपण अंकामध्ये 125 लिहितो. म्हणजे 125 हे 125 या संख्येसाठी वापरलेले एक चिन्ह आहे. ठीक आहे. तर लिहायचं कसं 125 हे असं या पद्धतीत लिहिलं जातं. म्हणजे हे एक चिन्ह वापरलेलं आहे. पण ह्या चिन्हाचे वेगवेगळे अर्थ होतात. आता ते कसे कसे होतात बघा. गौरी म्हणजे थोडक्यात हा जो अंक आहे हा वेगवेगळ्या पद्धतीने वाचता आला पाहिजे. ठीक आहे. नुसतं 125 नाही तर ह्याचे वेगवेगळे कोणते अर्थ निघतात हे आपण याच्यामध्ये बघणार आहे. तर गौरी काय म्हणते, एकाच चिन्हांचे वेगवेगळे अर्थ कसे, हा पण प्रश्न तुम्हाला पडला असणार आहे की कसं काय शक्य आहे वेगवेगळे अर्थ, 125 म्हणजे 125च तर नाही. ताई काय म्हणते बघा, गौरी समज तुला तुझ्या मैत्रिणीला 125 रुपये द्यायचे आणि तुझ्याकडे फक्त 1 रुपयाची खूप नाणी, तर तू कसं देशील. तर गौरी काय म्हणाले, 1 रुपयाची 125 नाणी देईल म्हणजे तिला 125 रुपये पोचतील. ताई काय म्हणते, म्हणजे 125 या संख्याचिन्हाचा अर्थ 125 एकक होईल. ठीक आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 असं पूर्ण गोळा करत 125 नाणी दिली म्हणजे हे 125 एकक झाले. ठीक आहे. सुधीरला काय म्हणाले, समज तुझ्याकडे फक्त 10 रुपयांच्या काही नोटा आहेत, 1 रुपयाची काही नाणी आहेत, तुला 125 रुपये द्यायचे, तर आता कसं द्यायची. तर सुधीरनं काय सांगितलं, 10 रुपयाच्या 12 नोटा दिल, 1 रुपयाची 5 नाणी दिली. म्हणजे दिलेल्या नाणी नोटापैकी 125चा अर्थ काय होईल, 10 रुपयांच्या 12 नोटा म्हणजे 12 दशके आणि 5 एकक म्हणजे हा दुसरा अर्थ तयार होईल. त्यानंतर ताई काय म्हणाली, बरोबर. अजितला काय सांगितलं, समज तुझ्याकडे 100 रुपयाच्या काही नोटा आहेत, 10 रुपयांच्या काही नोटा आहेत आणि 1 रुपयाची काही नाणी आहेत, तर तुला 125 रुपये द्यायचं आहे, तर आता कसं द्यायची. तर अजितनं काय सांगितलं, मी 100 रुपयाची 1 नोट देईल, 10 रुपयाच्या 2 नोटा, 1 रुपयाची 5 नाणी, तर अशा पद्धतीत 125 पूर्ण होईल. म्हणजे काय झालं, 100 रुपयाची 1 नोट म्हणजे 1 शतक, 2 दशक, 5 एकक. बरोबर आहे. मग ताई काय म्हणते, म्हणजे 125 या संख्याचिन्हांचे 3 वेगवेगळे अर्थ आहेत हे आपल्याला लक्षात आलं. ओके. तर 125 चे कुठले 3 अर्थ तयार झाले. पहिल्यांदा 125 नाणी दिली, त्यानंतर 12 10च्या नोटा आणि 5 नाणी दिली म्हणजे 12 दशक 5 एकक, त्यानंतर 100 ची 1 नोट, 10च्या 2 नोटा आणि 5 ची 1 नोट किंवा 5 नाणी, 1 शतक, 2 दशक, 5 एकक. आता 4083 या संख्याचिन्हाचे वेगवेगळे अर्थ सांगता येतील का आपल्याला. तर बघा, पहिला तर अर्थ हाच तयार होतो, 4083 एकक तयार होईल म्हणजे 4083 एकदा होईल. आणखी एक अर्थ काय होईल बघा, 4083, तर ह्याच्यातलं 408 दशक आणि 3 हा एकक तयार होईल. अजून एक अर्थ काय होईल, 40 शतक 8 दशक 3 एकक, 40 शतक 8 दशक 3 एकक असा पण तयार होईल. आणि अजून एक अर्थ काय होते, 4000, हे 4000 शतक 0 आहेत, 8 दशक 3 एकक. ठीक आहे. असा अर्थ तयार होईल. असे आणखीन वेगवेगळे अर्थ आपण सांगू शकतो. ठीक आहे. आता तुमच्या लक्षात आलं, म्हणजे एकच अंक आपण वेगवेगळ्या अर्थाने अभ्यासू शकतो किंवा लक्षात ठेवू शकतो. आणि ह्याच्यासाठी त्यांनी काही स्वाध्यायामध्ये आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. संख्याचिन्हांचे वेगवेगळे अर्थ समजून घ्या. आता इथं 679 दिलेलं आहे. काय काय तयार होईल, 679 125 प्रमाणे पहिली गोष्ट हा पूर्ण एक एकक तयार होईल 679. त्यानंतर 67 दशक 9 एकक, त्यानंतर 6 शतक 7 दशक 9 एकक अशा पद्धतीत त्याचा अर्थ तयार होईल. त्याचप्रमाणे याचं 863 एक अंक तयार होईल, 8 शतक 6 दशक 3 एकक. ठीक आहे. आता ही मोठी 4 अंकी संख्या, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 6745 एक तयार झाली, त्यानंतर 67 शतक 4 दशक 5 एकक तयार झालं. तर मोठ्या ह्याच्यातलं येतो 67 4 5.
ठीक आहे. तर ही एक तयार झाली. त्यानंतर 674 ही एक तयार झाली आणि ही एक तयार झाली एकक. अशा पद्धतीत करता येते. त्याचप्रमाणे 9856 आणि 1027चं तुम्ही करून पाहू शकता. ठीक आहे. तर थांबूया आपण इथं. हे छोटे छोटे टॉपिक असल्यामुळे पटकन आपण कव्हर करतोय आणि जर 2 टॉपिक एकत्र घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर त्यासाठी बाकीची जी लगतची मागणी, लगतची मागची व लगतची पुढची संख्या सांगणे हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया. ओके. धन्यवाद.